श्रोते हो, नमस्कार. आज 11 सप्टेंबर आदरणीय विनोबाजींची 125वी जयंती. विनोबांचं माझ्या आयुष्यात येणं हा एक विलक्षण योगायोग आणि या निमित्तानं ICHRच्या या पश्चिम विभागीय शाखेनं मला व्याख्यानाची जी संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. आदरणीय डॉक्टर राजा दीक्षित सर, श्रीयुत निलेश जाधव, श्रीयुत लहू गायकवाड आणि सतीश जोशी या चौघांचा मी मनपूर्वक आभारी आहे. श्रोते हो, आज आपण ज्या विनोबांचं स्मरण करण्यासाठी इथे जमलेलो आहोत, काही वर्षांनी जसं गांधीजींबद्दल म्हटलं गेलं होतं तसंच कदाचित विनोबांबद्दल सुद्धा म्हटलं जाईल. विनोबा नावाचा एक हाडामांसाचा माणूस या भूमीवरती होऊन गेला याबद्दल लोकांना आश्चर्य वाटेल अशीच परिस्थिती काही वर्षांनी असणार आहे. खरं म्हणजे सुईच्या आग्राच्या टोकावर मावेल एवढी सुद्धा जमीन आम्ही तुम्हाला देणार नाही असं महाभारतातला दुर्योधन म्हणाला होता. ही महाभारताची परंपरा नाकारून आधुनिक भारतामध्ये विनोबांनी जवळजवळ 42 लाख एकर जमीन ही भूदानात मिळविलेली होती. जगभर जमीन वाटपाचे प्रयत्न, जमिनीचे प्रश्न सोडविण्याचे मार्ग हे कायदा आणि कत्तल अशा दोन मार्गांच्या माध्यमातून झाले. याला छेद देणारा मार्ग विनोबांनी गौतम बुद्ध, महात्मा गांधीजी यांच्या मार्गानेच विनोबा गेले आणि त्यांनी करुणेचा मार्ग स्वीकारला. कायदा आणि कत्तल या दोन गोष्टींनी जगातले सगळे प्रश्न सोडविले जाऊ शकत नाहीत. कत्तलीने सगळे प्रश्न सुटले असते तर खरं म्हणजे पहिल्या महायुद्धानंतर दुसरं महायुद्ध झालंच नसतं. कायद्याने सगळे प्रश्न सुटत असते तर सगळं जग सुखात राहिलं असतं. म्हणून कायदा आणि कत्तल या दोन गोष्टी जगातले सगळे प्रश्न सोडवू शकत नाही. म्हणून करुणेच्या माध्यमातून जमिनीचा प्रश्न सोडविता येऊ शकतो हे जगाला सगळ्यात प्रथम दाखवून देणारे तत्वज्ञ, चिंतक म्हणजे विनोबा भावे. त्यांच्या 125व्या जयंतीच्या निमित्तानं त्यांचं कृतज्ञ स्मरण करणं हे खरं म्हणजे त्यांच्या सगळ्या आठवणींना उजाळा देण्यासारखं आहे. मी मगाशी असं म्हणालो की विनोबांचं माझ्या आयुष्यात येणं हा एक योगायोगच. आजच्या व्याख्यानामध्ये एक 15 ते 20% भाग हा माझ्या काही व्यक्तिगत आठवणी, विनोबांचं जीवनचरित्र आणि मुख्य विषय भूदान असं साधारणतः असेल. व्याख्यानाचा 50% पेक्षा जास्त भाग हा भूदान चळवळीवरती असणार आहे. माझे गुरुवर्य डॉक्टर भ.ग. बापट यांनी राजहंस प्रकाशनाकरता विनोबाजींचं चरित्र लिहिलं आहे. हे विनोबाजींचं चरित्र जेव्हा लिहून झालं तेव्हा त्यातल्या एका हस्तलिखितातल्या एका प्रकरणाचं प्रकट वाचन विनोबांच्या जन्मगावी म्हणजे गागोद्याला करायचं होतं. डॉक्टर भ.ग. बापट मला त्यांच्याबरोबर घेऊन गेले. मी आयुष्यात पहिल्यांदाच गागोद्याला विनोबांच्या घरामध्ये प्रवेश करत होतो. अंगावरती काटे आले होते आणि मग प्रत्यक्ष विनोबांबरोबर काम केलेल्या त्यांच्या काही सहकाऱ्यांच्या समोर, ज्यांनी प्रत्यक्ष विनोबांना पाहिलेलं आहे अशा लोकांच्या समोर मी त्या हस्तलिखितातलं एक प्रकरण वाचून दाखवलं. सहज परतीच्या प्रवासामध्ये गुरुदेव डॉक्टर भ.ग. बापट मला असं म्हणाले की तू PhD ला विनोबा हाच विषय का बरं घेत नाहीस? नकळत मनामध्ये कुठंतरी बी पडून गेलं. ते रुजायचं होतं. यथावकाश ते तरारून वरती आलं. अभ्यासाच्या निमित्तानं मी गागोद्याला राहायला गेलो. तिथं विजय दिवान यांनी मला प्रचंड मदत केली. पुढे मी पवनारच्या आश्रमात राहिलो, वर्ध्याला राहिलो, खूप अभ्यास केला आणि या सगळ्यातून भूदान चळवळ हा PhDचा जो प्रबंध आहे तो आकाराला आला आणि त्याही अगोदर हे आचार्य विनोबा भावे यांचं चरित्र
मी लिहिलं. एक विलक्षण योगायोग पुन्हा इथे नमूद केला पाहिजे. बुधान चळवळीचा अभ्यास करत असताना आजवर अभ्यासकांना जे साधन कुठेही उपलब्ध होऊ शकलेलं नव्हतं, ते साधन मला उपलब्ध झालं. म्हणून मी बुधान चळवळ या विषयावर लिहिलेला जो ग्रंथ आहे, तो मी बाबूलाल गांधी आणि सतीश जोशी यांना अर्पण केलेला आहे. बाबूलाल गांधी यांना हा ग्रंथ अर्पण करण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे आम्ही इतिहासामध्ये असं शिकवत असतो, प्राथमिक साधनांशिवाय इतिहास पूर्ण होत नाही. मी खूप दिवस बाबूलाल गांधींच्या शोधात होतो. एके दिवशी सहज मी साधनाचे संपादक आदरणीय नरेंद्र दाभोळकर सरांना असं म्हणालो, की अहो, ते फलटण मध्ये राहणारे जे बाबूलाल गांधी आहेत, त्यांना मी खूप काळ शोधायचा प्रयत्न करतोय, मला ते सापडत नाही. ते म्हणाले, का बरं? मी म्हटलं, अहो, विनोबांबरोबर त्यांनी काही काळ काम केलं, ते त्यांचे सीए सचिव म्हणून त्यांनी काम केले. दिल्लीला स्टीफन कॉलेजमधून त्यांनी BA इकॉनॉमिक्स केलेलं आहे आणि बुधान यज्ञाच्या अंकांमध्ये त्यांनी लिहिलंय, तर मला त्यांची मुलाखत घ्यायची. तात्काळ दाभोळकर सरांनी सातारच्या जिल्हाधिकाऱ्यांना फोन लावला आणि शोध घ्यायला सुरुवात केली. एके दिवशी तिकडून मला निरोप आला की बाबूलाल गांधी नावाचे गृहस्थ कोणी इथे नाहीच आहेत. पुढे मुदोजी महाविद्यालयामध्ये तिथल्या जाधव सरांनी माझं व्याख्यान ठेवलं होतं शिवचरित्रावरती. मी शिवचरित्रावरती व्याख्यान दिलं आणि व्याख्यान संपल्यानंतर आम्ही एके ठिकाणी जेवायला गेलो होतो. जेवता जेवता मी सहज असं म्हणालो की अहो, मी खूप दिवस झाले बाबूलाल गांधींचा शोध घेतोय. जाधव सर मला तात्काळ असं म्हणाले की ते तर रोज आमच्या घरी येतात. मी म्हंटल, काय सांगता? हो. मी डॉक्टर मधुकर जाधव सरांना असं म्हणालो, ताबडतोब चला ना, मला त्यांच्याकडे जायचंय, मला त्यांना बघायचंय. कसं बसं पटकन जेवण आटोपलं आणि आम्ही त्यांच्याकडे गेलो. दस्तूरखुद्द बाबूलाल गांधी समोर उभे आहेत. मी अत्यंत नम्रपणे त्यांना नमस्कार केला, पाया पडलो आणि मी त्यांना सांगितलं की मी त्यांच्याकडे कशाला आलेलो आहे. बाबूलाल गांधी मला त्यांच्या त्या घरामध्ये घेऊन गेले. आजही त्या फलटणच्या इथे 100 एकर जागेमध्ये बाबूलाल गांधींचे शेतीचे प्रयोग चालू आहेत. विंचुर्णीच्या त्यांच्या घराच्या आतमध्ये मी गेलो आणि ते असं म्हणाले, ते कपाट उघडा. त्या कपाटामध्ये भूदान यज्ञ साप्ताहिकाचे सर्व अंक जपून ठेवलेले आहेत, ते तुम्ही घेऊन जा. मला मोठा धक्का बसला. मी ते सगळे अंक काढले. जवळजवळ 1951च्या पुढचे ते सगळे अंक त्या सलग सगळ्या फायली बाउंड करून ठेवलेल्या आणि ते उत्तम दर्जाच्या त्या सगळ्या फायली, सगळे कागद त्याचे पिवळे पडलेले, परंतु ते साप्ताहिक खूप चांगल्या अवस्थेत बाइंड करून ठेवलेलं. मी म्हंटल, सर तुम्हाला याची कल्पना आहे का, हे किती मौल्यवान आहे, याचं मूल्यच होऊ शकत नाही. बाबूलाल गांधी म्हणाले, अहो, मला कल्पना होती, एक ना एक दिवस कोणीतरी एक अभ्यासक माझ्याकडे येईल आणि या फायली मागेल. ते तुम्हीच आहात, म्हणून तुम्हाला या फायली मी दिलेल्या आहेत. मी म्हटलं, या फायली मी सगळ्या तुम्हाला परत आणून देईन. बाबूलाल गांधी हसले. स्वतःकडचा सगळा दुर्मिळ खजिना, पुस्तकं, ग्रंथ, या वृत्तपत्राच्या सगळ्या फायली त्यांनी मला पहिल्याच भेटीत, आमची ओळख सुद्धा नसताना, केवळ मी विनोबांवरती PhD करत आहे म्हणून ते सगळं मला दिलं. मी ते सगळं साहित्य पुण्याला आणलं आणि पुण्याला आणल्यानंतर डिजी कॉपीर्स कडे नेऊन ते सगळं मी झेरॉक्स केलं. या कामामध्ये मला श्रीयुत अनिल शिदोरे सरांनी खूप महत्वाची मदत केली. हे सगळं झेरॉक्स करून मी जेव्हा ओरिजिनल फाईल त्यांना परत द्यायला गेलो पुढे, आमच्यामधला संवाद सुरू झाला. अनेकदा फोनवरती बोलणं व्हायचं, काही वेळा मी शंका विचारायचो. पुढे मला PhD मिळाली. ग्रंथ छापून आल्यानंतर त्याची सगळ्यात पहिली ताजी प्रत घेऊन मी पुन्हा एकदा विंचुर्णीला गेलो. बाबूलाल गांधींच्या चरणांशी झुकलो आणि ग्रंथ त्यांच्या पायांवरती ठेवला आणि म्हणालो, सर, हे तुमचं तुम्हालाच आहे. हे खरं म्हणजे ही कृती म्हणजे समुद्रातलं पाणी घेऊन समुद्रालाच अर्घ्य देण्यासारखं आहे. आणि मी सहज बाबूलाल गांधींना असं विचारलं की ते जुनं घर दिसत नाही, नवीन घर दिसतंय. हो म्हणाले, आता नवीन घर बांधले, सगळा ग्रंथसंग्रह वगैरे सगळं इकडे हलवलाय.
मी म्हटलं, त्या जुन्या फायली कुठे आहेत? ते म्हणाले, अहो त्या फायली काही जागेवरती नाहीत. रंग द्यायला जे लोक आले होते, तर आता ते काही जागेवरती सापडत नाहीये. बहुतेक कुठेतरी गहाळ झालेला असावा. मला मोठा धक्का बसला. हा जो प्राथमिक साधनं जी आहे ती समकालीन साधन आहेत. याचं महत्व इतिहासाच्या अभ्यासकांना, विद्यार्थ्यांना काय असतं याची मला चांगलीच कल्पना आहे. आता त्या सर्व वृत्तपत्रांच्या फायली केवळ मी झेरॉक्स केलेल्या असल्यामुळे त्या माझ्याकडे होत्या. हे धन सर्वांपर्यंत पोहोचावं म्हणून MKCL तत्कालीन मॅनेजिंग डायरेक्टर श्रीयुत विवेक सावंत सर यांनी विनोबांच्या संदर्भातली एक वेबसाईट सुरू केली आणि त्या वेबसाईटवरती ह्या सर्व अंकांच्या म्हणजे सर्व फाईल्स ह्या तिथे ठेवलेल्या आहेत. जगभरातल्या सर्व अभ्यासकांसाठी आता या फाईल्स खुल्या झालेल्या आहेत. पुढे माझ्या घरी मुंबई विद्यापीठातून कोकणातील बुदान चळवळीवरती PhD करणाऱ्या एक प्राध्यापिका आल्या. त्यांनाही मी या सगळ्या फाईल्स झेरॉक्स करून दिल्या आणि एक ज्ञानाचा खजिना केवळ बाबूलाल गांधी यांच्यामुळे खुला झाला. हे सगळं माझ्या आयुष्यामध्ये जे काही घडत गेलं ते विनोबांमुळे घडत गेलं याची मला नम्र जाणीव आहे. पुढे आचार्य विनोबा भावे यांचं चरित्र लिहिण्याची संधी मला गांधर्ववेद प्रकाशनानं दिली. त्या पुस्तकाला 2 पुरस्कार मिळाले. बुदान चळवळ या पुस्तकालाही 2 पुरस्कार मिळाले आणि मला असं वाटलं की मी जे कष्ट केलेले होते आणि बुदान यज्ञ हे साप्ताहिक वापरून जे सगळं लेखन केलं आणि बुदान चळवळीचा अभ्यास करणारा अशा प्रकारचं काम करण्याची संधी मला जी व्यापक प्रमाणावरती मिळाली त्याबद्दल मनोमन कृतज्ञता व्यक्त करतो. हा झाला व्यक्तिगत आयुष्यातला भाग. आता आपण विनोबांकडे वळूयात. 125वी त्यांची जी जयंती आहे त्या निमित्तानं त्यांचं स्मरण करत असताना त्यांच्या आयुष्यामधल्या ज्या काही अत्यंत महत्वाच्या घटना आहेत त्यांचा थोडक्यात आढावा आपण घेऊयात. 11 सप्टेंबर 1895 ला गागोदे इथं म्हणजे आजचा जिल्हा रायगड, कुलाब्यामध्ये तेव्हाचा तालुका, महाराष्ट्रामध्ये त्यांचा जन्म झाला. ह्या गागोद्याचं वैशिष्ट्य असं आहे की मध्ये रस्ता आहे आणि पलीकडच्या बाजूला वरसई गावाला जायचा रस्ता आहे. या वरसई गावामध्ये इतिहासाचार्य राजवाडे आणि माझा प्रवास लिहिणारे विष्णुभट गोडसे भटजी यांचं हे गाव आणि मधला रस्ता आपल्याला पेनकडे घेऊन जातो. इथे वयाच्या 9व्या वर्षापर्यंत विनोबांचं आजी आजोबांबरोबर वास्तव्य झालं. हे आजी आजोबांबरोबरचं जे वास्तव्य आहे या काळामध्ये आई आणि वडिलांचे त्यांच्यावर झालेले जे संस्कार आहेत ते अत्यंत महत्वाचे आहेत. आई आणि वडिलांच्या संदर्भातली एक एक आठवण सांगून आपण पुढे जाऊयात. त्यांचे वडील श्रीयुत नरहर शंभूराव भावे हे त्यांच्या काळातले खरं म्हणजे वैज्ञानिकच म्हणायला हवे. त्यांनी अनेक प्रयोग केले. महात्मा गांधीजींशी त्यांचे खूप चांगले संबंध होते. मधुमेहावरती कुठल्या प्रकारचा आहार घेता येईल याच्यावरचं त्यांचं संशोधनाची वाखाणणी गांधीजींनी केलेली होती. गांधीजी जेव्हा खादीचा प्रसार करत होते तेव्हा त्यांनी गांधीजींना एक पत्र लिहिलं होतं आणि खादी कापडामध्ये वापरला जाणारा रंग हा विदेशी आहे, तो आपण स्वदेशी रंग तयार केला पाहिजे असं मत त्यांनी मांडलं होतं. गांधीजींना त्यांची भूमिका पटली आणि गांधीजींनी त्यांना आपल्याकडे बोलावून घेतलेलं होतं. परंतु गांधीजींकडे गेल्यानंतर केलेले सगळे प्रयोग त्यांनी स्वतःच्या पैशांनी केले, संस्थेचे पैसे वापरले नाहीत. ते म्हणाले प्रयोग यशस्वी झाला तर ठीक, अन्यथा संस्थेचा पैसा वाया जायला नको. दुसरं त्यांचं एक महत्वाचं वैशिष्ट्य असं होतं, भारतामध्ये पहिला बिगर शासकीय कुष्ठरोग ज्या मनोहर दिवान यांनी स्थापन केला त्या कुष्ठरोग संस्थेला सगळ्यात पहिली देणगी ही विनोबांच्या वडिलांनी दिलेली होती. हे दिवानांनी अत्यंत आनंदानं नमूद केलेलं आहे. चांगल्या कामाला आपण प्रत्यक्ष कृतीशील पाठिंबा दिला पाहिजे हे विनोबांनी त्यांच्या वडिलांकडून ते शिकले. त्यांच्या आईचं वैशिष्ट्य असं होतं की त्यांची आई लहानपणी रोज 6 महिने त्यांना वेगवेगळी मराठी कानडीतली भजनं म्हणून दाखवायची. त्यांच्या आईची मातृभाषा होती कन्नड. आईला कन्नड आणि मराठी खूप चांगलं बोलता यायचं. आईला संस्कृत फारसा कळायचं नाही म्हणून त्या असं म्हणाले की विन्या तू गीता मला मराठीतून समजावून सांग. मग पुढे गीताई याच्यामध्ये त्यांनी आपल्या आईचं आणि गीतेचं जणू काही यथार्थ गुंफणच केलेली आहे. आपण बुदान चळवळ आईकडून आत्मसात केली असं विनोबांनी लिहिलेलं आहे.
हे कसं काय? तर एकदा त्यांच्या अंगणामध्ये फणसाचं झाड होतं आणि त्या झाडाला खूप फणस आले. तो सगळा घमघमाट सुटल्यानंतर विनोबा, बाळकोबा, शिवाजीराव या सर्वांना असं वाटलं, की आपण फणस कापून गरे खाल्ले पाहिजेत. फणस काढले आणि गरे कापून सगळे एका ताटामध्ये एकत्र केले. एकत्र केल्यानंतर आईने सांगितलं, "विन्या, हे सगळे गरे अगोदर सगळ्या आजूबाजूच्या लोकांना तू वाटून ये." विनायकाने विचारलं, "का बरं?" आई म्हणाली, "अरे, देतो तो देव आणि राखतो तो राक्षस. वाटण्यातला जो आनंद आहे ना, तो पहा अगोदर आणि मग तुला खाण्यातला आनंद कळेल." विनोबांनी पुढे असं लिहून ठेवलंय, "मला भूदानाची प्रेरणा त्या एका प्रसंगातून मिळाली." एकदा आईनं विनयाला विचारलं, की "अरे, मला लक्ष अक्षता देवाला अर्पण करायच्यात. तर तुझे वडील मला म्हणतायत, की तू त्या तराजूतून मोजून घे. एका तोळ्यात किती बसतात, त्याप्रमाणे गुणाकार कर." तर विनोबा म्हणाले, "आई, त्या तोळ्यानं मोजणं हे झालं गणित आणि तुझी जी श्रद्धा आहे, तर ती एक एक अक्षत न तुटलेला तांदूळ तो मी तुला वेगळा काढून देतो. विज्ञान विज्ञानाचं काम करेल. तू तुझ्या श्रद्धेच्या मार्गाने जात राहा." आई वडिलांकडून त्यांना जे संस्कार मिळाले ते जबरदस्त होते. विनोबांच्या वडिलांनी विनोबांना त्यांच्या वयाच्या 10व्या वर्षी एकदा सांगितलं, "इथून पुढच्या काळामध्ये इंग्रजी हा जगाचा पासपोर्ट आहे." त्यामुळे विनोबांना ज्या अफाट भाषा यायच्या, विनोबा फ्रेंच भाषेमध्ये कॉलेजमध्ये पहिले आलेले होते. इंग्लिश असेल, फ्रेंच, भारतातल्या तर जवळ-जवळ महत्त्वाच्या सर्व भाषा त्यांना येतच होत्या. हाही संस्कार त्यांच्यावरती त्यांच्या वडिलांनी केलेला होता. पुढे 1905 ला ते बडोद्याला आले आणि वडिलांकडून त्यांनी विज्ञान निष्ठेचा वारसा घेतला, आईकडून भक्तीचा वारसा घेतला आणि वयाच्या 10व्या वर्षी त्यांनी ब्रह्मचर्याची शपथ घेतली. या तीनही बंधूंनी म्हणजे विनोबा भावे, शिवाजीराव भावे, बाळकोबा भावे या तिघांनी आयुष्यभर ब्रह्मचर्य व्रताचं पालन केलं. 1913 ला ते मॅट्रिकची परीक्षा पास झाले. 1914 मध्ये त्यांनी विद्यार्थी मंडळाची स्थापना केली आणि पुढे ब्रह्मजिज्ञासा करण्यासाठी हिमालयात जायचं म्हणून त्यांनी गृहत्याग केला. अभ्यासाची सगळी कागदपत्र, सगळी सर्टिफिकेट्स त्यांनी जाळून टाकली. आईला सांगितलं, "मी आयुष्यात कधी नोकरी करणार नाही. मला या सर्टिफिकेट्सचा काही उपयोग नाही." आणि ते काशीला दुर्गाघाट इथे गेले. काशीमध्ये राहत असताना मिस्टर गांधी उर्फ देशभक्त गांधी, कारण ते अजून महात्मा गांधी व्हायचे होते, यांचं एक विलक्षण भाषण बनारस हिंदू युनिव्हर्सिटीच्या उद्घाटनाच्या वेळेला अत्यंत गाजलं होतं. त्याचा वृत्तांत त्यांनी वृत्तपत्रामध्ये वाचला आणि तो वाचल्यानंतर त्यांनी गांधीजींना काही पत्र लिहिली. एका पत्रामध्ये शेवटी गांधीजींनी असं लिहिलं, की "तू माझ्याकडे निघून ये." अशा प्रश्नांची उत्तरं ही पत्रांमधून देत नसतात. हे पत्र आल्याबरोबर ते गांधीजींना भेटायला गेले. गांधीजींना भेटायला गेल्यानंतर भेटीची जी वेळ ठरलेली होती, त्याच्या 10 मिनिटं अगोदर ते आश्रमामध्ये पोहोचले. कोचरब आश्रमामध्ये एक माणूस भाजी चिरत होता. भाजी चिरणाऱ्या त्या माणसाला विनोबांनी विचारलं, "मला गांधीजींना भेटायचंय." त्या भाजी चिरणाऱ्या माणसाने मान वर न करताच विचारलं, "भेट किती वाजता ठरली?" ते म्हणाले, "10 वाजता ठरली." "ठीक आहे, 10 वाजता ते तुम्हाला भेटतील." पुन्हा थोड्या वेळाने विनोबांनी विचारलं, "गांधीजी कुठे आहेत?" ते म्हणाले, "अहो, ते तुम्हाला बरोबर 10 वाजता भेटतील." परत तिसऱ्यांदा विनोबांनी हाच प्रश्न विचारला. बरोबर 10च्या ठोक्याला भाजी चिरणाऱ्या माणसानं विळी मिटली आणि ते म्हणाले, "मीच मिस्टर गांधी, बोला." विनोबांनी असं लिहून ठेवलंय, "राष्ट्रनेता भाजी चिरतो याचा विलक्षण मोठा संस्कार माझ्या मनावरती झाला. तिथून पुढे मी शारीरिक कष्टाची कामे करायला लागलो." इथे गांधीजींचंही वेगळेपण दिसतं आणि विनोबाजींचंही वेगळेपण दिसतं. 1916-17 मध्ये विनोबा गांधीजींकडून 1 वर्षांची सुट्टी घेऊन वाईला प्राज्ञ पाठशाळेमध्ये संस्कृतच्या अध्ययनासाठी आले. अनेक लोकांना कित्येक वर्ष जो सगळा अभ्यासक्रम शिकण्यासाठी आयुष्यातला काही काळ द्यावा लागतो, तो सगळा अभ्यासक्रम 11 महिन्यांमध्ये विनोबांनी पूर्ण केला. तेथे त्यांनी आपल्या गुरूंची परीक्षा घेतली होती.
मी तुमच्याकडे जे शिकण्यासाठी आलेलो आहे ते सगळं तुम्ही सर्व जाती धर्माच्या लोकांना शिकवाल ना? याला उत्तर हो आल्यानंतरच विनोबांनी तिथे प्रवेश घेतला. महाराष्ट्रातले काही किल्ले पाहिले आणि सिंहगडावरती ते जेव्हा आलेले होते, तेव्हा त्यांनी असं लिहून ठेवलंय, सिंहगडावरती नरवीर तानाजीराव मालुसरे यांच्या आयुष्यातून मी एकच शिकलो, आपल्या आयुष्यात परतीचे दोर कापून टाकले पाहिजेत, तरच आपल्याला यश मिळेल. पुढे 1917 मध्ये त्यांची लोकमान्य टिळकांशी भेट झाली आणि वाईला असतानाच तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी लिहून ठेवलंय. एके दिवशी विनोबांनी तर्कतीर्थांना पत्र लिहिलं आणि त्या पत्रामध्ये असं लिहिलंय 1917 मध्येच, इथून पुढचं युग हे गांधीजींचं असणार आहे. गांधीजी हे या राष्ट्राचं नेतृत्व करणार आहेत. काय द्रष्टेपणे पहा. 1956 मध्ये विनोबा आसामच्या दौऱ्यावरती असताना विनोबांनी असं लिहून ठेवलं, भाषणामध्ये सांगितलं, इथून पुढे भारतावरचं पहिलं विदेशी आक्रमण आता चीनकडून होईल, आपण काळजी घेतली पाहिजे. 61-62 ला काय झालं हे आपल्या सर्वांना माहिती आहे आणि आजही 2020 मध्ये काय चालू आहे याची आपल्याला कल्पना आहे. पुढे गांधीजींच्या आणि श्री जमनालाल बजाज यांच्या आग्रहाखातर 4 विद्यार्थ्यांसमवेत ते वर्ध्याला सत्याग्रह आश्रम हा चालविण्यासाठी आले. 23 मध्ये त्यांनी महाराष्ट्र धर्म मासिक सुरू केलं आणि उपनिषदांवरची लेखमाला त्यांनी सुरू केली. याच्याच वरचं त्यांचं पुस्तक म्हणजे उपनिषदांचा अभ्यास या नावाने हे पुस्तक प्रकाशित झालं. पुढे झेंडा सत्याग्रहामध्ये त्यांनी सहभाग घेतला आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये त्यांना पहिल्यांदा ब्रिटिशांनी तुरुंगात पाठवलं. पुढे महाराष्ट्र धर्म साप्ताहिकामध्ये संत श्री तुकाराम महाराजांच्या अभंगावरची लेखमाला त्यांनी प्रसिद्ध केली आणि या लेखांचीच पुढे संतांचा प्रसाद या नावानं त्यांनी पुस्तक प्रकाशित केलं. 1924 मध्ये आश्रमामध्ये सूत कातणं आणि विणणं याच्यावरती त्यांनी वैज्ञानिक प्रयोग केले आणि जातीय सलोख्यासाठी गांधीजींबरोबर ते दिल्लीमध्ये 21 दिवसांच्या उपोषणासाठी बसलेले होते. पुढे 1926 मध्ये 2 आण्याच्या आहारामध्ये माणूस कितपत तग करू शकेल, माणसाला जिवंत राहण्यासाठी नेमक्या आणि मोजक्या किती आहाराची गरज आहे याच्यावर त्यांनी प्रयोग केले आणि पुढे जमनालाल बजाज यांच्याद्वारे स्थापन केलेल्या हायस्कूलच्या जागी राष्ट्रीय विद्या मंदिराची त्यांनी स्थापना केली आणि पुढे वर्ध्यामध्ये त्यांनी कन्या शाळा आणि मुलींची शाळा सुरू केली. याच दरम्यान वर्ध्यातलं लक्ष्मीनारायणाचं मंदिर सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी त्यांनी खुलं केलं. सायं प्रार्थनेनंतर सामूहिक मौन पालन व्रतास त्यांनी सुरुवात केली. याच कालखंडामध्ये विचार पोथी हे त्यांचं पुस्तक आकारास आलं. पुढे 1930 ते 1931 या कालखंडामध्ये त्यांनी श्रीमद भगवद्गीतेचा मराठी पद्य अनुवाद केला आणि गीताईची रचना केली. वर्धा जिल्ह्यातल्या मंदिर आणि विहिरी सर्वांसाठी खुल्या केल्या पाहिजेत यासाठी त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावरती कार्य करायला सुरुवात केली. पुढे सरकारने पुन्हा एकदा स्वातंत्र्य चळवळीमध्ये सहभाग दिल्याबद्दल धुळ्याच्या कारागृहामध्ये तिथे त्यांना पाठवलं. इथेच साने गुरुजींनी त्यांची गीतेवरची सगळी प्रवचनं ही लिहून काढली आणि याच्यातूनच गीता प्रवचन हे पुस्तक प्रसिद्ध झालं. पुढे त्यांनी वर्धा तालुक्यामध्ये 14 केंद्रांची स्थापना केली आणि सर्वांगीण असं एक विलक्षण प्रभावी त्या सगळ्या भागातल्या तालुक्यांचं सर्वेक्षण करायला सुरुवात केली. पुढे ते वर्ध्यापासून 2 किलोमीटर दूर अंतरावरती असणाऱ्या नालवाडी इथल्या गावामध्ये राहायला गेले आणि पहिल्याच खादी यात्रेचं आयोजन त्यांनी केलं. मजुरीच्या क्षेत्रामध्ये वेगवेगळे प्रयोग केले. खादी दिवसभर किती तास कातल्यानंतर किती निर्माण होते आणि मग एक भारतीय माणूस जगण्यासाठी त्याला किती सूत कातण्याची गरज आहे याच्यावरचे सगळे प्रयोग त्यांनी यशस्वी करून दाखवले. वर्षभर रोज 16 लढी सूत कातण्याचा प्रयोग त्यांनी केला आणि हैदराबाद इथून आश्रमात आलेल्या एका मुस्लिम विद्यार्थ्याला शिकवण्याच्या निमित्तानं पवित्र कुराण शरीफच्या अध्ययनाला त्यांनी सुरुवात केली आणि पुढे त्यांचे उच्चार इतके प्रभावी होते की मौलाना अबुल कलाम आझाद सुद्धा एकदा म्हणाले होते की तुम्हाला शुद्ध उर्दू उच्चार ऐकायचे असतील तर तुम्ही विनोबांकडे जा.
पुढे 1940 मध्ये व्यक्तिगत सत्याग्रहासाठी गांधीजींकडून प्रथम सत्याग्रही म्हणून विनोबांचं नाव अखिल भारतीय पातळीवरती घोषित करण्यात आलं. आणि यातलं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य आपण लक्षात घेतलं पाहिजे. हरिजनच्या अंकातून महात्मा गांधीजींनी हु इज विनोबा या नावाचा एक लेख लिहिला. महात्मा गांधीजींच्या आयुष्यात त्यांनी त्यांच्या अन्य कुठल्याही सहकाऱ्यांवर किंवा कार्यकर्त्यावरती अशा प्रकारचा लेख लिहून भारतीय जनतेला त्याचा परिचय करून दिला नाही. अशा प्रकारचा लेख गांधीजींनी बहुतेक पहिलाच आणि शेवटचाच विनोबांवर लिहिला आणि विनोबांना पकडण्यात आलं. 3 वेळा त्यांनी सुटल्यानंतर पुन्हा सत्याग्रह केला आणि इथेच स्वराज्य शास्त्र या पुस्तकाची तुरुंगामध्ये रचना केली. सेवाग्राममध्ये युद्धविरोधी भाषण केलं. पुढे अखिल भारतीय गोसेवा संस्थेचा पहिल्या संमेलनाचं अध्यक्षपद त्यांनी भूषविलं. 42च्या चले जाव आंदोलनामध्ये त्यांनी सहभाग नोंदविला आणि त्यांना त्यासाठी कारावास पत्करावा लागला. 1942 ते 45 अशी 3 वर्ष जवळजवळ त्यांना इंग्रज सरकारनं तुरुंगात ठेवलं. याच्यावरून विनोबांचा दर्जा काय असेल ते आपल्या लक्षात येईल. याच काळात त्यांनी गीतेवरती प्रवचनं दिली. दक्षिणेकडच्या 4 भाषांच्या लिपींचं अध्ययन केलं. या भाषांवरती प्रभुत्व मिळवलं. लोकनागरी लिपीच्या संशोधनावरती त्यांनी भर दिला. 45 ते 46च्या दरम्यान त्यांनी गीताई शब्दार्थ कोशाची रचना केली. आणि मग पुढे 1948 मध्ये सेवाग्राममध्ये अखिल भारतीय रचनात्मक कार्यकर्ता संमेलन त्यांनी भरवलेलं होतं. याच्या अगोदर गांधीजींच्या हत्येची बातमी जेव्हा त्यांना कळाली तेव्हा ते असं म्हणाले की पूर्वी गांधीजींना मला भेटण्यासाठी कायम ते जिथं असतील तिथे जावं लागायचं. आता मी डोळे मिटले की गांधीजी माझ्या समोर येतात. माझा आणि त्यांचा संवाद सुरू होतो. पुढे त्यांनी सर्व सेवा संघाची सर्वोदय समाजाची स्थापना केली आणि 1949 मध्ये गांधीजींच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त राजघाटावरती भाषण केलं. पुढे पंडित नेहरूंच्या सांगण्यावरून ते हैदराबादला गेले आणि तिथे त्यांनी हैदराबादचा सगळा प्रवास सुरू केला. पुढे 1949 मध्ये सेवाग्रामला जागतिक शांतता परिषदेचं उद्घाटन केलं आणि 50 मध्ये परंधामला आश्रमातल्या सहकाऱ्यांसमवेत त्यांनी कांचन मुक्तीचा प्रयोग केला. आयुष्यात कधीही सोनं वापरायचं नाही, सोन्याला आपला स्पर्श होऊ द्यायचा नाही असं त्यांनी ठरवलं आणि तिथेच ऋषी शेतीची सुरुवात केली. म्हणजे बैल वगैरे कुठलेही प्राणी वापरायचे नाहीत, आपण आपल्या हाताने शेती करायची. असं होत असताना 1951 मध्ये ते शिवरामपल्लीला आंध्र येथे एका सर्वोदय संमेलनाच्या निमित्तानं निघाले आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी 51 मध्ये ते तेलंगणामध्ये त्यांनी पदयात्रेला प्रारंभ केला. पदयात्रेला प्रारंभ केल्यानंतर या सगळ्या मार्गाने जात असताना त्यांच्या लक्षात असं आलं की जमिनीचा प्रश्न किती बिकट आहे. हा जमिनीचा प्रश्न कसा सोडवणार याच्याबद्दल त्यांचं चिंतन सुरू झालेलं होतं. आणि अशा प्रकारचं चिंतन सुरू असतानाच कम्युनिस्टांशी त्यांनी तुरुंगामध्ये जाऊन चर्चा केल्या. लोकांना ते भेटले आणि पोचमपल्ली गावामध्ये आलेले असताना तिथे गावातले लोक त्यांना येऊन भेटले आणि ते असं म्हणाले की आमच्या पुढे खूप मोठा प्रश्न असा निर्माण झालेला आहे की आम्ही जगायचं कसं. आम्ही जगायचं कसं असा प्रश्न त्यांच्या समोर निर्माण झाला. विनोबा असं म्हणाले की मी या सगळ्यावरती विचार करतो आणि काही उत्तर सापडतंय का याचा आपण विचार करूयात. असं ते म्हटल्यानंतर दुसऱ्या दिवशी सभा चालू असताना गांधीजींनी विनोबांनी उपस्थित असणाऱ्या सर्वांना असं आवाहन केलं की काल काही बांधव मला भेटायला आलेले होते आणि ते बांधव मला भेटायला आलेले असताना त्यांनी त्यांच्या व्यथा माझ्या समोर मांडल्या. तर मला असं वाटतं की या बांधवांना आपण जर काही जमीन देऊ शकलो तर त्यांचा प्रश्न सुटू शकेल. हे भाषण ऐकणाऱ्या श्रोत्यांमध्ये पोचमपल्लीचे श्रीयुत रामचंद्र रेड्डी नावाचे गृहस्थ तिथं हजर होते. विनोबांचं भाषण चालू असताना हे गृहस्थ ताडकन उभे राहिले आणि ते असं म्हणाले की मी माझी 100 एकर जमीन या माझ्या बांधवांसाठी दान म्हणून द्यायला तयार आहे. विनोबांचा आपल्या कानांवरती विश्वासच बसेना. विनोबा त्यांना म्हणाले, पुन्हा एकदा म्हणा, काय म्हणालात तुम्ही? ते म्हणाले, मी माझी 100 एकर जमीन या कार्यासाठी दान द्यायला तयार आहे. विनोबांनी पुढे असं लिहून ठेवलंय, रात्री माझा परमेश्वराशी संवाद झाला
आणि परमेश्वर असा म्हणाला की अरे तू या मार्गावरती चालत राहा, यश आपोआप तुझ्या पाठीमागे येईल. एक नवीन मार्ग मला दिसला आणि विनोबांना नवीनच मार्ग सुचला. ती जमीन त्यांनी घेतली, तिथल्या सगळ्या बांधवांमध्ये तिचं वाटप करून टाकलं आणि भूदान यज्ञाचा शुभारंभ झाला. 19 एप्रिल 1951 ह्या दुसऱ्या दिवशी भूदान यज्ञाचा शुभारंभ केला. 51ला ते पवनारला परत आले आणि तिथेच एकनाथांची भजने या पुस्तकाचं लेखन त्यांनी पूर्ण केलं. ह्या तेलंगण यात्रेमध्ये तोपर्यंत विनोबांना लोकांनी स्वेच्छेने 12,000 एकर भूदान दिलेलं होतं. पुढे नेहरूंच्या निमंत्रणावरून ते दिल्लीला पंचवार्षिक योजनेच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी नियोजन आयोगाच्या सदस्यांना भेटण्यासाठी पायी चालत निघाले आणि तिथे त्यांनी भूदान मागण्यास सुरुवात केली. सागर मध्य प्रदेशमध्ये जेव्हा ते पोहोचले तेव्हा सुपीक जमिनीपैकी 6वा हिस्सा तुम्ही मला द्या, म्हणजेच 5 करोड एकर जमीन तुम्ही मला द्या, अशी मागणी त्यांनी केली. तुम्हाला जर 4 मुलं असतील तर मला 5वा मुलगा माना आणि तुमच्या जमिनीचा 5वा भाग मला द्या, म्हणजे मी तो ज्यांना गरज आहे अशा गरजूंना देऊन टाकेन, अशी भूमिका त्यांनी इथे मांडली. दिल्लीला पोहोचेपर्यंत 19,436 एकर जमीन त्यांना मिळाली. पुढे ते उत्तर प्रदेशमध्ये गेले. उत्तर प्रदेशमध्ये 4थं सर्वोदय संमेलन सुरू झालं तर तोपर्यंत 1,00,000 एकर जमीन भूदानामध्ये मिळालेली होती. सर्व सेवा संघानं भूदानाची सगळी जबाबदारी आता स्वीकारली आणि भूदान यात्रेला खूप मोठ्या प्रमाणावरती प्रतिसाद मिळायला सुरुवात झाली. याच कालखंडामध्ये 1952 मध्ये उत्तर प्रदेशमध्ये मंगरोट हे जे गाव आहे हे भूदान चळवळीतलं पहिलं ग्रामदानी गाव म्हणून घोषित झालं. नुसती शेतकऱ्यांची जमीनच नव्हे तर अख्खं गाव या ग्रामदानामध्ये मिळालं. 1952 मध्ये विनोबा बिहारमध्ये आले, व्यापक भूमिदान सुरू झालं आणि आता जवळजवळ 29,55,000 भूदानामध्ये जमीन प्राप्त झालेली होती. पाटण्यामध्ये ते आलेले असताना त्यांनी संपत्ती दानाचा विचार मांडला. नुसती जमीन दान करून प्रश्न सुटणार नाही, आपल्याला संपत्तीचंही दान मिळवलं पाहिजे असाही विचार त्यांनी इथे मांडला आणि लोकांनी आपल्या संपत्तीतला काही भाग त्यांना द्यायला सुरुवात केली. त्यांनी तिथे सर्वोदय पात्राची कल्पना मांडली. तुम्ही तुमच्या घरामध्ये असं एक पात्र ठेवा की ज्याच्यामध्ये रोज तुमच्या घरातला सगळ्यात छोटा सदस्य जो आहे, लहान बाळ आहे, त्यांनी मूठभर धान्य त्या सर्वोदय पात्रामध्ये टाकावं. असं का करायचं? त्या मुलाला लहानपणापासून देण्याची सवय लागली पाहिजे, असा विचार विनोबांनी या यात्रेमध्ये मांडला. पुढे बिहारमध्ये वैद्यनाथ धाम या मंदिरामध्ये प्रवेश करत असताना काही लोकांकडून त्यांच्यावरती हल्ला झाला. इथेच गांधीजींवर सुद्धा पूर्वी हल्ला झालेला होता. जो प्रसाद गुरुला मिळाला तोच प्रसाद शिष्यालाही मिळाला. विनोबांना एका कानानं कायमचं बहिरेपण इथं आलं. 54 मध्ये त्यांनी बोधगया येथे समन्वय आश्रमाची स्थापना केली. 6व्या सर्वोदय संमेलनामध्ये लोकनायक जयप्रकाश नारायण यांनी क्रांतीसाठी आपलं जीवनदान केलं. 55 मध्ये त्यांनी बंगालमध्ये प्रवेश केला. ओडिसा, जगन्नाथपुरी, आंध्र प्रदेश, पोचमपल्ली, तमिळनाडू असा सगळा भाग करत करत पळणी इथं आल्यानंतर त्यांनी निधीमुक्ती आणि तंत्रमुक्तीचा निर्णय जाहीर केला. कन्याकुमारीमधून ते केरळात गेले. केरळमध्ये शांती सेनेच्या स्थापनेचा प्रस्ताव त्यांनी मांडला. केरळमधून ते कर्नाटकमध्ये आले. कर्नाटकमधून एलवाल इथे विविध राजकीय पक्षांचे नेते आलेले असताना राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांनी त्यांच्या सर्व कल्पनांना पाठिंबा दिला आणि इथेच त्यांनी जय जगत या नव्या मंत्राचा उच्चार केला. 1958च्या दरम्यान देशभरातल्या वरिष्ठ शिक्षणाधिकाऱ्यांच्या परिषदेचं उद्घाटन त्यांनी केलं आणि मग 58 मध्ये त्यांनी महाराष्ट्रामध्ये प्रवेश केला. वयाच्या 63व्या वर्षी पहिल्यांदा ते पंढरपूरमध्ये आलेले होते. पंढरपूरमध्ये अखिल भारतीय शांती समितीची स्थापना करण्यात आली. महाराष्ट्रात आलेलंच असताना गीताई चिंतनिकाचं लेखन त्यांनी समाप्त केलं आणि पुढे गुजरात, राजस्थान इथे ते गेले. अजमेरमध्ये दर्गा शरीफमध्ये सर्वधर्मीय महिला कार्यकर्त्यांचा त्यांनी प्रवेश केला. या अजमेरच्या दर्गा शरीफच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा अशी गोष्ट होत होती की तिथे महिलांना प्रवेश दिला जात होता. पुढे राजस्थानमध्ये आलेले असताना
त्यांनी स्वर्गीय जमनालालजी बजाज यांचं जन्मस्थान तिथे विद्या मंदिराच्या घोषणेने मंगल कार्य संपन्न केलं. पंजाबमध्ये त्यांनी प्रवेश केला, जम्मू काश्मीरमध्ये आले आणि इथे साठी ओलांडलेली असताना 13,500 फूट उंचीवरती पीर पंजालच्या डोंगर ओलांडून विनोबा त्या शिखरावरती पोहोचले. काश्मीर खोऱ्यामध्ये प्रवेश करून त्यांनी अशी घोषणा केली की राजकारण अधिक विज्ञान म्हणजे सर्वनाश, अध्यात्म अधिक विज्ञान याचा अर्थच सर्वोदय या मंत्राची घोषणा त्यांनी केली. पुढे ते चंबळच्या खोऱ्यात आलेले असताना चंबळच्या डाकूंनी त्यांच्यासमोर आत्मसमर्पण केलं. ते असं म्हणाले, या डाकूंना मी तुम्हाला कोणतीही शिक्षा सरकारकडून माफ करून देणार नाही. तुम्हाला कायद्यामध्ये असेल ती शिक्षा भोगावीच लागेल. तुम्ही स्वेच्छेने आत्मसमर्पण करायला तयार असाल तर आपण पुढे जाऊयात. डाकूंनी विनोबांच्या शब्दांचा मान ठेवून त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन आपलं काम थांबविलं आणि आत्मसमर्पण केलं. इंदूरमध्ये ते आलेले असताना अनेक चित्रपटांची अश्लील पोस्टर्स त्यांनी पाहिली. अशी आयुष्यातली सलग 19 वर्ष विनोबा भारतभर पदयात्रा करत होते. ह्या सगळ्याच्या मुळाशी जो विचार होता तो नीट समजून घेणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे जगातली जर परिस्थिती आपण पाहिली तर रशियामध्ये तिथली जी सगळी जमीन होती त्यातले 30,000 श्रीमंत शेतकऱ्यांकडे रशियातली 50% जमीन होती. चीनमध्ये 3% जमीनदारांकडे 26% जमीन होती. इजिप्तमध्ये 2% जमीनदारांकडे 50% जमीन होती. इराणमध्ये 300 कुटुंबांकडे अख्ख्या इराणमधली 50% जमीन होती. आता याच काळामध्ये मुंबई इलाख्यातली जर परिस्थिती आपण पाहिली तर आपल्या असं लक्षात येईल की 22.2% लोक जमिनीचे मालक, 27.2% लोक हे कुळ असणारी लोकसंख्या, 30.4 लोक हे भूहीन लोकसंख्या असणारे आणि 20.2% लोक हे अकृषी कार्यातली सगळी लोकसंख्या होती. अशी सगळी जमिनीच्या संदर्भातली विपरीत परिस्थिती असताना आणि इथं जे बहुसंख्य श्रोते इतिहासाचे जे अभ्यासक आहेत, प्राध्यापक आहेत, इतिहासाचे विद्यार्थी आहेत, त्यांना तर याची पूर्ण कल्पना आहे की जगाचा सगळा इतिहास हाच मुळी जमिनीशी निगडीत आहे. तो जमिनीवरून झालेल्या स्थलांतराशी निगडीत आहे. हे स्थलांतर कधी कधी स्वेच्छेने झालं तर कधी कधी ते जबरदस्तीने करावं लागलेलं आहे. त्यामुळे जो सगळा इतिहास जमिनीशी आणि व्यक्तींशी निगडीत आहे त्या इतिहासामध्ये त्या जमिनीमध्ये विनोबांचं जे योगदान आहे ते समजून घेणं नीट महत्वाचं आहे. जगाच्या इतिहासात मागितल्याने जमीन मिळू शकते हा विचार विनोबांनी पहिल्यांदा रुजवला. आणि जमीन कुठलीही निरुपयोगी नसते. म्हणजे अगदी खडकाळातली खडकाळ जमीन सुद्धा स्मशानभूमीसाठी, स्वच्छतागृहांसाठी वापरता येऊ शकते हे विनोबांनी दाखवून दिलं. खरं म्हणजे महात्मा गांधीजींचे आध्यात्मिक वारसदार असणाऱ्या विनोबांचं यथार्थ वर्णन करायचं झालं तर ते गांधी विचारांची प्रयोगशाळा असंही करण्यात येतं. आणि या प्रयोगशाळेतला सर्वोत्तम प्रयोग होता तो म्हणजे भूदान. त्याची उंची गाठता येणं अशक्य व्हावं एवढं प्रचंड काम विनोबांनी केलं. सुईच्या टोकाच्या अग्रावरची जमीन सुद्धा नाकारणाऱ्या महाभारताची परंपरा विनोबांनी आधुनिक भारतात नाकारली. या पहिल्या वैयक्तिक सत्याग्रही असणाऱ्या यात्रिकानं स्वातंत्र्योत्तर काळातली सगळ्यात मोठी आणि सगळ्यात पहिली गांधीवादी चळवळ उभारली. 1942 पर्यंत दुर्लक्षित असणाऱ्या या महात्म्याची दखल मॅक्सेसे पुरस्काराने घेतली आणि याची सांगता भारतरत्नाने झाली. कायदा आणि कत्तल यांना नाकारून करुणेच्या माध्यमातून लोकांच्या हृदयाला आवाहन करून विनोबांनी लाखो एकर जमीन भूदानात मिळवली. जगात आज तागायत कोणालाही याची पुनरावृत्ती करता आली नाही. जगातला हा असा एकमेव द्वितीयच प्रयोग होता. ज्ञान साधना, परहित तत्पर, निस्वार्थ सेवक, सेवा तत्पर
अशा हे विनोबांचं चित्र या सगळ्यातून आपल्या समोरच उभं राहतं. आता सगळ्यात महत्वाचं गोष्ट म्हणजे हे जे सगळी बुधान चळवळ त्यांनी केली, त्या बुधांची सगळ्यात महत्वाची 7 उद्दिष्ट त्यांनी आपल्यासमोर ठेवलेली होती. काय बरं होती ही उद्दिष्ट? तर दारिद्र्याचं निवारण, जमीन मालकांच्या मनात प्रेमभाव उत्पन्न करून देशातील नैतिक वातावरण सुधरविणे, व्यक्तीतील परस्परांविषयीचा प्रेमभाव दृढ करून समाजाला सबल करणे, वर्गद्वेष नष्ट करणे, यज्ञ, दान आणि तपाच्या त्रिविध पायावर आधारलेल्या भारतीय संस्कृतीचं पुनरुज्जीवन करायचं, देशामध्ये शांतता नांदविणे, त्या योगाने जगाच्या शांतीला मदत करणे, एकाच व्यासपीठावरती सर्व पक्षांना एकत्र येण्याची संधी द्यायची आणि एकत्र काम करण्याचं शिक्षण द्यायचं. आता हे भूदान जेव्हा गावोगावी सुरू झालं, तेव्हा ते कशा पद्धतीने केलं जायचं असा एक प्रश्न अनेकदा निर्माण होतो. या संदर्भामध्ये त्यांनी जी नियमावली घालून दिलेली होती ती खूप महत्वाची होती. म्हणजे भूदानाला ते नुसतं जमीन घेणं देणं असा व्यवहार मानत नव्हते. ते विचार परिवर्तनाचं एक साधन मानत होते. कार्यकर्त्यांसाठी जी नियमावली तयार करण्यात आलेली होती ती 1/6 हिस्सा हा भूमिहीनांना मिळाला पाहिजे. गावात अगोदर जायचं, संपूर्ण गावाचं सर्वेक्षण करायचं, गावाचं मोजमाप करायचं, गाववार माहिती मिळवायची, प्रत्येक गावामध्ये असणाऱ्या भूहीन लोकांची यादी तयार करायची, गावात जिथे जिथे जागृती करणं आवश्यक आहे तिथे ती करायची आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गावातल्या समस्या गावातल्या लोकांच्या सहकार्यानंच सोडविण्याचा प्रयत्न करायचा. गावातल्या समस्या बाहेर न्यायच्या नाहीत. गावातल्या समस्यांवरती गावातच उत्तर मिळालं पाहिजे. या संदर्भात विचार प्रचाराची योजना आखायची. भूदान यज्ञ हे जे आपलं साप्ताहिक आहे ते गावामध्ये प्रत्येक गावामध्ये गेलंच पाहिजे. ते साप्ताहिक सर्वांना मोठ्याने वाचून दाखवायचं. जुनी दानपत्र पूर्ण करून घ्यायची. दानपत्रांची इष्ट संख्या पूर्ण करायची. ज्यांचा मोठ्या लोकांशी प्रेमसंबंध आहे अशा लोकांमार्फत गावातल्या सर्व लोकांपर्यंत पोहोचायचं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गावातल्या सगळ्यात गरजू लोकांची यादी तयार केल्यानंतर या सर्व गरजू लोकांना एकत्र बोलवायचं आणि मग उपलब्ध असणाऱ्या जमिनीमध्ये सर्वात पहिली जमीन कोणाला दिली पाहिजे हे त्या जमीन नसणाऱ्या लोकांनीच ठरवायचं आहे. ते ठरविण्याचा अधिकार जमीन दान देणाऱ्यांना नसणार. जमीन दान देणाऱ्या माणसांनी अटी शर्तींसह हे दान द्यायचं नाही. तर सर्व जमिनी ताब्यात घेतल्यानंतर गावातले सगळे लोक येऊन गरजू ठरवतील आणि समजा 2-3 माणसांच्या नावावरती एकमत झालं तर त्यातला प्राधान्यक्रम काढायचा असेल तर तो चिठ्ठीद्वारे काढण्यात येईल. म्हणजे कोणावरही अन्याय होता कामा नये. स्त्रियांच्या शक्तीचा उपयोग या सगळ्या चळवळीमध्ये करून घेणं अत्यंत महत्वाचं. स्त्री शक्ती जागविणं, भूदानामध्ये ही जमीन या दोघांच्या नावावरती करून देण्याचा प्रयत्न करणं आणि भूदानाच्या संदर्भामध्ये ह्या सर्वांना सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे साधनं सुद्धा निर्माण करून देणं हे सगळ्यात महत्वाचं होतं. तुम्हाला आश्चर्य वाटेल, भूदान चळवळीतून जवळजवळ वेगवेगळ्या अशा 36 कल्पना विनोबांनी मांडल्या. काय होत्या या कल्पना? तर ग्रामदान झालं पाहिजे, संपत्ती दान झालं पाहिजे, म्हणजे आपल्याकडची संपत्ती लोकांनी दान केली पाहिजे. याच्याच जोडीने सामूहिक पदयात्रा काढली पाहिजे आणि पदयात्रा का? तर चालता चालता नवे नवे विचार सुचतात. चालता चालता माणसं एकमेकांच्या समस्या समजून घेतात आणि चरैवेती चरैवेती चालत राहा हा आपल्या संस्कृतीचा संदेश आहे. कार्यकर्त्यांनी आपली पूर्वतयारी करून घ्यायची. पदयात्रा सुरू झाल्यानंतर पदयात्रेचा मार्ग, पदयात्रेची सांगता याचा कार्यक्रम ठरलाच पाहिजे. जीवनदानी कार्यकर्त्यांची व्यवस्था करायची. भूदान चळवळीसाठी ज्यांनी आपलं सगळं जीवन अर्पण केलेलं आहे असे सगळे जे कार्यकर्ते आहेत त्यांची व्यवस्था करायची. साम्ययोगी मंडळ स्थापनेला त्यांनी प्राधान्य दिलं. समग्र तेलुगू भाषा बोलणाऱ्या जनतेला त्यांनी आंध्रात गेलेले असताना
हैदराबादमध्ये त्यांनी तेलुगू भाषेच्या संदर्भातलं कार्यालय उघडलं. अखिल भारतीय भूदान पदयात्रा श्री चेरियन थॉमस यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी सुरू केली. अष्टविध कार्यक्रम सुरू केला. आदिवासी सेवा मंडळाची स्थापना केली. फिरका दान म्हणजे गावांच्या गटांचं दान करायला त्यांनी सुरुवात केली. सत्याग्रही लोकसेवकांचं निष्ठापत्रक भरून घेण्यास सुरुवात झाली. सर्वोदय ग्रामसभेचं कार्य यशस्वी पायावरती कसं उभं राहील, शिक्षणाच्या संदर्भात, आरोग्य संवर्धनाच्या संदर्भात, ग्रामोद्योग, गृहोद्योग, लहान उद्योग, गावातलं न्यायदान, शांती सुव्यवस्थेचं पालन, अखिल भारतीय सफाई मंडळ त्यांनी स्थापन केलं. भूदानाची मूल्यमापन समिती स्थापन करून कार्य व्यवस्थित चालू आहे का नाही याचाही अभ्यास करायला विनोबांनी सुरुवात केली. भारत चीन मैत्री यात्रा काढण्याचा त्यांनी शंकरराव देवांच्या नेतृत्वाखाली एक प्रयत्न केला, परंतु चीनने काही त्याला दाद दिली नाही. भूदान यज्ञ रजत जयंती कार्यक्रम समारोह सुरू झाला. विद्यादान भूदान म्हणजे शाळा बांधण्यासाठी जमिनी द्या असा एक स्वतंत्र कार्यक्रम म्हैसूरमध्ये सुरू झाला. ग्रामसेवक विद्यालय सुरू झाली. सर्वोदय केंद्र स्थापनेत येऊन तिथून सर्वोदय केंद्रांची स्वतंत्र कामं सुरू झाली. भूक्रांती दिन म्हणजे 11 सप्टेंबर हा विनोबांचा जन्मदिन भूक्रांती दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात झाली. भूदान यज्ञाचं साप्ताहिक वाचन गावोगावी झालं पाहिजे. तंत्रमुक्तीचा कार्यक्रम जो आहे, तंत्रामध्ये कोणी अडकू नये याच्यासाठी तंत्रमुक्ती आणि निधीवर कोणी अवलंबून राहू नये म्हणून निधीमुक्तीचा कार्यक्रम सुरू झाला. गांधीजींनी ज्या मौनाला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली ती मौन प्रार्थना सुरू झाली. सर्वस्व अर्पण केलेली जी सगळी दानी गाव आहेत त्यांच्या पुनर्रचनेचा कार्यक्रम सुरू झाला. विद्यार्थी परिषदेचं काम सुरू केलं. रांगोळी प्रदर्शन गावोगावी सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात आला. कस्तुरबा ट्रस्ट सेविकेच्या माध्यमातून वेगवेगळी कामं सुरू झाली. सर्वोदय पात्राविषयी मी तुम्हाला सांगितलंय, पात्र सुरू झालं. सर्व सेवा संघाच्या माध्यमातून सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अनेक प्रकारची कामं त्यांनी सुरू केली आणि हा एक प्रकारचा सत्याग्रह म्हणजे सत्याचा आग्रह धरून विचार परिवर्तनाचं जे काम आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी सुरू केलं. आता ह्या कामाची जगभर दखल घेण्यात आली आणि मी तुम्हाला मगाशी सांगितलं की विनोबांना या संदर्भामध्ये मॅक्सेसे अवॉर्ड मिळालं. हे मॅक्सेसे अवॉर्ड घ्यायला ते स्वतः अजिबात गेले नाहीत. तेथून आलेला सगळा निधी भूदानासाठी अर्पण करण्यात आला आणि ह्या सगळ्या कार्याची दखल जपानने घेतली, ब्रह्मदेशाने घेतली, पाकिस्तानमध्ये विनोबांना भूदान मिळालं, अमेरिकेने घेतली, इंग्लंडने घेतली, ऑस्ट्रेलियाने घेतली. टाइम या प्रख्यात साप्ताहिकानं एक स्वतंत्र अंक जो काढलेला आहे त्याच्यामध्ये विनोबांचं वरती मोठी एक त्यांनी कव्हर स्टोरी केली. विनोबांचं छायाचित्रही छापलेलं आहे. अशा रीतीने जगभरामध्ये विनोबांच्या कार्याची दखल घेण्यात आली आणि हे सगळं झाल्यानंतर विनोबांनी पुढे क्षेत्र संन्यास घेतला. हा क्षेत्र संन्यास त्यांच्या आजवरच्या आयुष्यातल्या विचारांशी सुसंगतच होता. आपण आता थांबलं पाहिजे असं त्यांना वाटायला लागलं आणि मग त्यांनी क्षेत्र संन्यास घेतला आणि ते पवनारच्या आश्रमामध्ये त्यांनी राहायला सुरुवात केली. पवनारच्या आश्रमामध्ये राहायला आल्यानंतर हळूहळू हळूहळू त्यांनी एकेका कामापासून मुक्ती साधण्यास सुरुवात केली. 1982 मध्ये त्यांनी देवनार इथं आपल्या आयुष्यातला शेवटचा गोहत्या बंदीचा उपोषण सुरू केलं. पुढे आजारपण सुरू झालं आणि 15 नोव्हेंबर 1982 या दिवशी त्यांचं महानिर्वाण झालं. त्यांच्या सूचनेप्रमाणे आश्रमातल्या भगिनी महादेवीताई यांच्या हस्ते त्यांच्यावरती अंतिम संस्कार करण्यात आले आणि आधुनिक भारताच्या इतिहासातलं एक पर्व संपलं. एक साधा माणूस आयुष्यात काय करू शकतो? स्वतःला पटलेल्या विचारासाठी स्वतःचं आयुष्य वाहून घेण्याची परंपरा जी महाराष्ट्रामध्ये गांधीजींना दिसली आणि गांधीजींचं वैशिष्ट्य असं आहे की त्यांच्याबरोबर अनेक मोठमोठ्या व्यक्तींनी काम केलं. अशा सगळ्या नामांकित लोकांना गुंफून ठेवण्याचं काम हे गांधीजींनी केलं. तो वारसा विनोबांनी पुढे चालवला. म्हणजे मेलेल्या गुरांचं चामडं फाडून त्याच्यावर प्रक्रिया केली पाहिजे या कामासाठी त्यांनी आपले कार्यकर्ते तयार केले. दिवाणांनी त्या संदर्भात मोलाचं काम केलेलं आहे. आजही विजय दिवाण ते करत आहेत. खरं म्हणजे खरा नेता तोच असतो
जो आपल्या मागे आपल्या विचारांचा वारसा पेरत जातो. आपल्या विचारांवरती श्रद्धा असणारे कार्यकर्ते तयार करतो. विनोबांच्या आश्रमामध्ये आजही असे कार्यकर्ते आपल्याला पाहायला मिळतात. ह्या कार्यकर्त्यांनी स्वतःला आधुनिक भारताच्या ह्या सगळ्या रचनेसाठी वाहून घेतलेलं आहे. मला असं वाटतं 42 लाख एकर जमीन मिळाल्यानंतर विनोबा असं म्हणाले होते, की नियमाप्रमाणे ही सगळी जमीन विनोबांच्या नावावर करण्यात येते, परंतु हे 42 लाख एकर जागेतल्या जमिनीतल्या मातीचा स्पर्श सुद्धा माझ्या हाताला झालेला नाही. एवढी निस्पृहता क्वचितच आपल्याला पाहायला मिळते. या भूमीमध्ये असा एक माणूस होऊन गेला होता, याच्यावरती भविष्यातल्या पिढ्या कदाचित विश्वासही ठेवणार नाहीत, असं मला वाटतं. पुन्हा एकदा या निमित्तानं विनोबा भावे या विषयावरती मला माझे विचार मांडण्याची संधी ICHR न उपलब्ध करून दिली, याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.